कर्जतमधील समर्थ विद्यालयातल्या 2 विद्यार्थिनींची राज्याच्या कबड्डी संघात निवड झाली आहे। याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्या दोन्ही विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला। कर्जत येथील समर्थ विद्यालयाच्या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय पायका कबड्डीसाठी निवड झाली असून विभागीय संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी कुमारी मोनिका चंद्रकांत निकत हिच्याकडे सोपवण्यात आली आहे। विद्यालयाच्या वतीने या विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला। कर्जत येथील समर्थ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील कुमारी मोनिका चंद्रकांत निकत आणि क्षितिजा सुनील नेवसे या 2 मुलींनी विभागीय स्तरावर झालेल्या पायका कबड्डी सामन्यात जिल्हा संघाकडून खेळताना चमकदार कामगिरी केल्याने पुणे विभागीय संघात त्यांची निवड झाली आहे। दोघेही विभागीय संघातून प्रतिनिधित्व करताना राज्यस्तरीय स्पर्धेत आपली विशेष कामगिरी दाखवणार आहेत। पण आमचा कबड्डीचा जो संघ आहे वयवर्ष 16 पायकाचा हा तालुका स्तरावर प्रथम आला, जिल्ह्यावरती आला। त्यामध्ये जिल्ह्याच्या संघामध्ये समर्थ विद्यालयाच्या 2 मुली होत्या, त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली होती। तिथेही संगमनेर तालुक्यामध्ये विभागाच्या स्पर्धा झाल्या आणि त्या स्पर्धेमध्ये फायनलची मॅच पुणे संघाबरोबर मुलींची झाली। त्यामध्ये मुलींच्या संघाची फायनलची मॅच 1 गुणांनी नगर जिल्ह्याचा संघ जिंकला आणि विभागीय स्तरामध्ये नगर जिल्ह्याचा संघ प्रथम आला। यामध्ये आमचे समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 2 विद्यार्थिनी होत्या। त्यानंतर राज्य निवड चाचणीचे त्या ठिकाणी सदस्य होते। त्यामध्ये आमच्या पायकाची मॅचेस झाल्या त्यावेळेस पहिल्या वेळेस तालुक्याला झाली, त्यावेळेस आमची फायनल कोदोरणसोबत झाली, तर आम्ही तालुक्याला विनर झालो। नंतर तिथून पुढं नंतर सिलेक्शन झालं आणि जिल्ह्याला सिलेक्शन झालं आणि त्याच्यानंतर जिल्ह्याची मॅचेस हिवरे बाजार या ठिकाणी होत्या तिथं आणि हिवरे बाजारचे पोपटराव पवार त्यांनी आम्हाला तिथं मार्गदर्शन चांगलं केलं। समर्थ माध्यमिक विद्यालयाच्या कुमारी मोनिका निकत हिला विभागीय कबड्डी संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार असल्याचं जाहीर झालं। या दोनही विद्यार्थिनींचा विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य युसुफ शेख हे होते। यावेळी चंद्रकांत राऊत यांनी प्रास्ताविक करताना विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीची माहिती दिली। या विद्यालयाची स्थापना 1999 साली झाली आणि तेव्हापासून 2015 या वर्षापर्यंत विविध खेळांमध्ये या विद्यालयातील खेळाडू यशस्वी झालेले आहेत। यामध्ये कबड्डी, खो खो, मैदानी स्पर्धा या खेळामध्ये राज्यस्तरापर्यंत आमचे विद्यार्थी दरवर्षी पोहोचतात। ह्या वर्षीही कुस्तीमध्ये 2 विद्यार्थी राज्यस्तरासाठी निवड झालेली आहे। त्याचबरोबर कराटे स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पातळीवरती 3 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे। त्याबरोबर आज जो या 2 मुलींचा सत्कार विद्यालयामध्ये झाला, समर्थ विद्यालय हे रोपटचे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय नामदेव देवा राऊत यांनी जे लावलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व शिक्षक काम करत आहोत। यावेळी दोन्ही विद्यार्थिनींचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला। प्रतिनिधी आशिष बोरा, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, कर्जत।